हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. 1 महिन्याच्या आधी ना मी आपल्या ज्या लाल मिरच्या असतात मार्केटमधून आणलेल्या, आपल्या इंडियन शॉपमधून आणलेल्या होत्या. तर 2-3 मिरच्या अशाच तोडून मी टाकलेल्या होत्या तुळशीच्या बियासोबत. तर तुळशी पण छान निघाली आणि त्याच्याबरोबर इतक्या छान निघाल्या ना त्या मिरचीच्या बिया. तुम्ही बघू शकता, खूप छान असं रोपटं तयार झालेलं होतं. मला गॅरंटी नव्हती की ते निघतील म्हणून, पण खूप छान असं रोप त्याचं तयार झालेलं होतं. तर इकडे पण वातावरण आता चेंज होत चाललेलं आहे. ऊन पडते, थंडी थोडीफार आहे, जास्त नाही, पण ऊन पडते आणि टेम्परेचर प्लसमध्ये राहते. तर म्हटलं आता मिरच्या आपण गार्डनमध्ये लावून बघावं. तर आता आज मी गार्डनमध्ये घेऊन जात आहे, कारण मी वेदर बघितलं तर पुढचे काही वीकनं छान टेम्परेचर आहे, 10-15पर्यंत जाणार आहे. तर म्हटलं लावून बघावं, झालं तर झाला, नाही झालं तर मग काही दुसरा पर्याय नाही आहे. आणि टोमॅटो वगैरे पण आणलेले होते मी मार्केटमधून, आणलेले टोमॅटोचे रोपटे, ते पण आज मी गार्डनमध्ये लावणार आहे. आज गार्डनमध्ये खूप काम आहे. तर सकाळी सर्व आवरून घेतलं, जेवणाचे वगैरे डबे सोबतच घेतले आम्ही. तर इथं बघू शकता तुळस किती छान झालेली. खूप साऱ्या बिया टाकलेल्या होत्या, पण त्याच्या काहीतरीच निघल्या, 3च निघल्या. आणि इथं थंडी असल्यामुळे ते पण थोडी भीती राहते. तर इकडे मी हळद पेरलेली, अद्रक, त्याच्यानंतर छोटे छोटे रोपटे इथं मी टाकलेले होते. आणि हे टोमॅटो आणि कण्हेराचं झाड मी आपलं बाहेरून आणलेलं होतं, मार्केटमधून आणलेलं होतं. तर आता इथं गार्डनमध्ये आम्ही पोचलेलो. आज सायकल घेऊनच आलेलं होतं. आणि आधी काय करते, मी माती ओली करून घेते. तिथले जिथं आपल्याला मिरची वगैरे पेरायची आहे तिथं माती ओली करून घेते. तर पाणी टाकून घेत आहे, नंतर मग बाकी पेरून घेते. हे बघा, आपल्या जे जर्मन आजीने ना बीट, कॅरेट आणि आणखी रॅडिश यामध्ये होतं. एक आपण बघा अशी पट्टीची पट्टी लावली होती ना कागदाची, तर किती छान निघाली. प्रत्येक ठिकाणी निघालं, खूप छान निघाली. आणि आता ह्या मिरच्या आणल्या आहे मी घरून, त्या लावते. इथंच लावायच्या. तर आधी माती ओली करून घेतली, पाणी टाकून घेतलं आणि आता इथं ह्या मिरच्या पेरते. हे थोडं शेणखत आहे, तर थोडं इथं टाकून घेते आणि मग मिरच्या लावते. अम्मा, तुला मिरच्यावर पाय दिला. ओ सॉरी. छान आता असं टाकून घेते मी सर्वीकडे आणि परत थोडं पाणी याच्यावरती टाकते आणि नंतर मग इथं मिरच्या लावून देते कडेकडेला. आणि फुलांची झाडं वगैरे पण आहे. ऊन आहे पण थंडी आहे. ऊन आहे पण थंडी आहे. आणि मी पाणी टाकणार आहे अम्मा. छान मस्त आता थोडं असं जमा झालेलं आहे ते, कारण याच्यावरती पाऊस पडला होता, मागे टाकलं नाही मी ते. आता मोकळं मोकळं करून घेते. आणि आपल्याला आज हे लॉन पण कट करून घ्यायचं आहे. तर हात का हे बघ रेनबो आलता आता. ते बघ पाणी ना रेनबो करते. सो त्यासोबत पाणी
ते बघ होते. हे बघ आता. लेकिन तर हे बघा इथं मिरच्या लावून घेतल्या मी. तर असे आपले जे थोडे लाईन तयार केल्या आणि त्यामध्ये मिरच्या लावून घेतल्या. आय होप की त्या जगतील. त्याच्यानंतर इथं टोमॅटो लावलेले आहे थोडेफार. टोमॅटो तर इझी होतात इकडे, मिरच्या पण आता मी फर्स्ट ट्राय केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपलं लावलेलं आहे गवती चहा. गवती चहासाठी पण थोडं वातावरण गरम पाहिजे असते. तरी पण मी घरामध्ये लावलेलं होतं. घरात तर वातावरण आपलं गरमच असते. तर बाहेर पण आता मी ट्राय केलेलं आहे. इथं कण्हेराचं झाड लावलेलं आहे.
कनेराचं झाड पण बऱ्यापैकी राहतं. आणि इथं गुलाब लावलेला होता मागे, तर गुलाब पण छान आता त्याला पागोर आलेले आहे, फुटलेले आहे. तर एका साईडचं लॉन मी कट करून घेतलेलं होतं, सर्व क्लीन केलेलं आहे. पण माझ्या हात न दुखायला लागले होते, कारण खूप सारे झाडं वगैरे लावले मी. फुल झाडं पण लावलेली, गुलाबाचे झाडं पण घरचे जे होते ना आपल्या गॅलरीतले, ते पण मी घेऊन गेली गार्डनमध्ये, ते पण लावून घेतले. तर मग अदितीच्या बाबांना म्हटलं आता हे इकडचं जे आहे ते तुम्ही करा, माझे हात दुखत आहे. आणि आपल्या बीटमध्ये थोडं गवत झालेलं होतं, तर ते गवत पण आता क्लीन करून घेते. एकदम बारीक बारीक गवत निघालेलं आहे. तर ते दिवसभर मला ही कामं केलेली आहे. खूप काम केलं मी आज गार्डनमध्ये. गार्डन पूर्ण तर म्हणता येणार नाही, तरी पण 90% गार्डन मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर हे बघा आता बीट मस्त क्लीन झालेले आहे, दिसत आहे ते आता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आता आम्ही जात आहे घरी. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच ना. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.